धर्माच्या गप्पा चांगलं वागायच्या गप्पा राहिल्यात कुठं? फक्त एवढी जाग आहे. 4-5 बाया एकत्र बसल्या तर हरिपाठाचं बोलत आहे का? तुही बरी आहे, माई भंगार आहे, माई बरी आहे, तुझी तर पार खलास. आणि जिला सून नाही ना, सून ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटावानी टपा बोलत ती. माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त तू दिंडीच निघलीस, तुला अजून माहीतच नाही. आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना, तिला जरी विचारलं दुसऱ्याचं करतं का? यंदा नाही का? पहिलीनंच एवढी जिरवली तर दुसरी काय करेल? ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, कशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं. आपल्या पुढं गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. भाऊ बायको आहे ती. हो, इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ. ते स्टॅच्यू असतं ना, प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं अशी पाहतात. प्लास्टिकची काय हाती आहे. जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ. हो, चला पुढं. जम्बुक कधी गर्जना जो देखिली नाही पंचानाना. उत्तरनी डायकान पुढे चला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. मग आता एक तुम्ही बोलायचं आणि म्या बोलायचं. आणि आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे, मे बी नॉट बी. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं. महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या ना. आणि म्या बोलायचं आणि तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन सुरू झालंय, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. ती काही नालायकांना सवय. आम्ही वर जीव काढायचा. आपल्याला लई किडा आहे, सरळ उठायचं, येडे बाबडी खाली जायचं, चालू ते गेम. पण माणसात म्हणलं का मोबाईलमध्ये डोकं घालायचं नाही. आणि 40% लोक मोबाईलांमुळे भरमिष्ट झाले. सरळ उठायचं, आपलं निवांत जायचं, पाऊस पाणी काय नाही, चालते गेम. एकट्याचीच गेम चालते. पण ते इथं नाही. इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि खरं सांगा, माझ्या पुढे बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढा चांगला वेळ आहे आजचा. काय म्हणते तुमचं? नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही. आणि करून करायचं काय? ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे सुईचे नाहीत. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, मग वासरूच पिलेलं काय वाईट? म्हणजे अभंगाच्या पुढे जायला एक बॉक्स बदल झाला ताई. याला थोडा कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या, नाही याला खाली घे. चला. जगातलंच पवित्र तीर्थ, बस फिट बसलं कीर्तन. आतलं का बाहेरचं? आतलं. ज्ञानामध्ये 3 प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे 3 फायदे. ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेत करायचं काही कारण नाही. ते एका वाक्यात सांगा, किती कमवा, इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर. माणसाची टोटल इस्टेट, पावशे सुतळी, आतपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपये, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 1 अगरबत्तीचा पुडा, मूठभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. GST धरून 240. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का? लय मोठा बंगला आहे पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात? उभ्याने जेवतो श्रीमंत, हायवेला जेवतो श्रीमंत, बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत, आणि गरीब लुटितो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय? ज्याच्याकडे लय पैसा पण वागून नालायक पण टॉप. आमच्याकडे श्रीमंत कोण?
गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम, जगात सगळे श्रीमंत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणते का? काय साधं कळत नाही का तुला? चपातीला पोळी म्हणते. तुम्ही जी महिला म्हणत चपातीला चपाती म्हणाय काय अडचण आहे? पोळी. मी तिलाय भाजी म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणते. मग भोपळ्याला काय दोडका म्हणते? सुधारली लोक. सुधारली लोक. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. लहानाले पोरं पटकन उत्तर द्या. लहानाले पोरं आईला काय म्हणतात रे? बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. आता आईला काय म्हणत्या? मम्मी. करेक्ट. पूर्वी मम्मी म्हणायची, आता काय म्हणता? मॉम. मॉम. काय? जोरात बोला. काय? मॉम. आणि बापाला डॅडी. डॅडी ऐवजी आता नवीन शब्द आलाय, डॅड. करेक्ट. आता पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. आता बोलून सावध राहा. मम्मीला मॉम. मॉम. करेक्ट. बापाला डॅड. बरोबर आहे. शाळेत जाता तुम्ही? कितीला आहे तू? 4थीला? 9वीला आहे का? मराठी मीडियमला आहे का सेमीला आहे? हा चियार. आता पटकन उत्तर द्या. 9वीवाला. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम. 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 मम्मी आहे स्त्रीलिंगी, मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. करेक्ट. मग आता निवांत डोकं खाजवा. मॉम. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघे जर पुल्लिंगी, बाकीचे विचार घरी गेल्यावर करा.